मिरज तालुक्यातील वड्डी गावात प्राचीन काळापासून असणाऱ्या मरगुबाईच्या मंदिरातील श्री मरगुबाई देवीच्या दगडांच्या मूर्तीचे तोंड अचानकपणे ईशान्य दिशेला फिरले असल्याचे देवळातील पुजाऱ्याला आढळले। त्यामुळे हा देवीचा चमत्कार समजून या ठिकाणी गावातील ग्रामस्थांनी महिलांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली। वड्डी गावात जुन्या काळातील मरगुबाई मंदिर आहे। या मंदिरात श्री मरगुबाई आणि श्री महालक्ष्मी देवीच्या 2 दगडांच्या मूर्ती आहेत। गेल्या अनेक वर्षापासून गावातील सर्वच समाजातील लोक या ठिकाणी भक्तिभावाने पूजा अर्चा करतात। या ठिकाणी असणारे पुजारी सुदाम चव्हाण हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी देवीची पूजा करताना त्यांना 2 मूर्तीपैकी पूर्वेकडे असणारी श्री मरगुबाई देवीच्या मूर्तीचे तोंड ईशान्य दिशेला फिरल्याचे दिसून आले। बघता बघता ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। देवीचा चमत्कार असल्याच्या भावनेने दिवसभर गावातील ग्रामस्थ महिला हा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करू लागल्या। महिला पूजा अर्चा करण्यासाठी गर्दी करू लागल्या। गावात सर्वत्र चर्चेला उधाण आले। काही जण देवीचा चमत्कार तर काही जण हा देवीचा कोप असल्याची चर्चा करत होते। मात्र या घटनेने वड्डी गावात मरगुबाई मंदिरात दिवसभर गर्दी जमा झाली होती। माझं नाव सुदाम चव्हाण आहे आणि सकाळी पूजा केली तेव्हा असं देवीचं दोन्ही मूर्तीचं तोंड पूर्वेला होतं। एक 9-9:30च्या दरम्यान का नाही ईशान्य कोपऱ्याकडं देवीचं तोंड फिरलेलं आहे आणि ते काय असं म्हणजे मूर्तीच्या साईडनं असं काय सुद्धा हल्लेलं नाही। बघू शकताय तुम्ही सगळं असं क्लिअरच मूर्तीनं पूर्ण तोंड फिरवलेलं आहे। आणि ही गाव असायच्या आधी मूर्ती असं म्हणजे जमिनीखाली होती। नंतर ना इथं थोड्या वस्त्या बसल्यावर ना देवीचा कोप झाल्यावर ना इथे एक ह्याची वस्ती होती आपले हे जे समाजची, ते देवीचं कोप झाल्यावर ना एका रात्रीत वस्ती हल्लीत ना नंतर ना ह्या जागेला गाय येऊन असं पानावर टाकून त्या देवीवर अभिषेक होत होता। तेव्हा असं तिथं मंदिर काय नव्हतं आणि जमिनीचंच आत देवी होती। नंतर ना गावच्या सावकारच्या स्वप्नात देवी येऊन सांगितली की बाबा माझं असं नसं या जागेला स्थान आहे आणि इथं देवीचं माझं मंदिर व्हायला पाहिजे। मग गावच्या सरपंच ह्याने सावकारनं आपलं ज्ञानबा पुजारी म्हणजे आमचे आजोबा त्यांनाच सांगितले की बाबा इथं खुदाई करतो। खुदाई केल्यानंतर ना इथं महालक्ष्मी आणि मरगुबाई या स्वरूपात 2 हे मूर्त्या आहेत। सोय द्यायच्या नंतर ना ते पूजा ज्ञानबा पुजाऱ्यांच्याकडं कायमस्वरूपी राहिलेले आहे। नंतर ना ज्ञानबा पुजारी वारले नंतर ना अंधा पुजाऱ्यांच्याकडं आहे। मग मध्ये आम्ही आषाढ श्रावणामध्ये आषाढच्या महिन्यात गावातला विनंती करायसाठी पुजारी कुटुंब सगळं फिरलं की बाबा अचानक असं गावचं मंदिर अर्धवट राहिलं आणि ते पूर्ण व्हावं। तर सगळ्यांनी सांगितले तसं करूया असं झालं। सगळे सरपंच बोलले। त्याच्यानंतर ना हे सरपंचांनी सगळ्यांनी सहकार्य करून हे बांधकामसुद्धा झालं आहे। ते बांधकाम अर्धवट झाले आहे आणि ह्या आजच्या मंगळवारी श्रावण महिन्यातल्या देवीनं आपलं तोंड ईशान्य कोपऱ्याला फिरवलेलं आहे। ह्याचा काय महिमा ते भगवंताला माहिती। सकाळपासून सगळ्या ग्रामस्थांची गर्दी आहे। लांबची लोक विजयनगर म्हैसाळासनं लोक बघायला लागलेले आहे तिथं देवीचं तोंड फिरलेलं।